Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य एका फळ्यावर सुविचार म्हणून एक विद्यार्थिनी लिहिते. आणि खरं तर ही फिल्म इथे संपते, पण ऑडियन्समधला प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात ही फिल्म पुन्हा एकदा जिवंत होते. मी बोलतोय अ स्टोरी कार्व्ड ऑन अ ट्री या शॉर्ट फिल्मबद्दल. ही शॉर्ट फिल्म जे नुकताच बेंगलोरमध्ये बेंगलोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झालं, शॉर्ट फिल्म फेस्टिवल झालं, त्याच्यामध्ये इंडियन कॅटेगरीमध्ये पहिली आलेली आहे. आणि अर्थातच तिचं आता सगळीकडे कौतुक होतं आहे, देशभरामध्ये कौतुक होतं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे हे जे फेस्टिवल आहे ते ऑस्कर क्वालिफाईंग शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे. याचा अर्थ इथे जिंकलेली जी फिल्म आहे ती थेट तुम्हाला ऑस्करसाठी पाठवता येते. आणि याच सगळ्या संदर्भात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, आपल्याला या फिल्मबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी या फिल्मचा रायटर डिरेक्टर साईनाथ गुणवाड आपल्यासोबत आहे. आपल्याला त्याच्यासोबत बोलायचं आहे. साईनाथबद्दल अगदी थोडक्यात माहिती सांगतो तर साईनाथची ओळख तुम्हाला असेलच. अनेक फिल्म्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी अनेक सिरियल्समध्ये काम केलेलं आहे आणि नाटकांमध्ये सुद्धा तो सुरुवातीपासूनच काम करतो आहे. FTIIचा पास आउट स्टुडंट आहे आणि नेहमीच अनेक चळवळींमध्ये सुद्धा तो भाग घेत असतो. साईनाथ, तुझं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. तर सुरुवातीला मग मला हाच प्रश्न तुला विचारायचा आहे की आम्ही ती फिल्म पाहिलेली आहे आणि इतक्या मोठ्या फेस्टिवलला तुझी ही फिल्म सिलेक्ट झालेली आहे. सुरुवातीला आपण फेस्टिवलबद्दल अगदी थोडक्यात माहिती घेऊयात. इथे आपण जर बघितलं तर टोटल 3340 इतक्या ज्या फिल्म्स आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत, त्या जगभरातनं आल्या होत्या. जगभरातल्या 100 देशांमधनं आल्या होत्या, ज्याच्यामधनं आपण जर बघितलं तर भारतामधल्या 756 फिल्म्स होत्या आणि ज्याच्यामधनं 36 फिल्म्स या शॉर्टलिस्ट झाल्या होत्या. त्यामधनं याची फिल्म ही पहिली आलेली आहे. इंटरनॅशनल एंट्रीज ह्या 1726 इतक्या होत्या. त्यामुळे जगभरातल्या फिल्म्स या सगळ्या कॉम्पिटिशन्समधनं आल्या होत्या आणि इंडियन कॅटेगरीमधनं ही फिल्म आहे ती पहिली आलेली आहे. साईनाथ, खरं तर आम्हाला या फिल्मबद्दल जाणून घ्यायचं आहे, या शॉर्ट फिल्मबद्दल जाणून घ्यायचं आहे. ही स्टोरी नेमकी तुला कशी सुचलेली होती आणि याच्यासाठी तू काय तयारी केलेली होती? नाही, ह्याच्यासाठी अशी स्पेसिफिक असं काही तयारी नव्हती. तिला एका फेलोशिपच्या दरम्यान एका फेलोशिपला अप्लाय करायचं होतं. तर त्या ग्रँटसाठी म्हणून तर त्यांची थीम होती जनरेशनल ट्रॉमा अँड स्टोरीज पासिंग टू द जनरेशन. तर त्यासाठी काहीतरी मी लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या दरम्यान एक काहीतरी छोटीशी गोष्ट लिहिल्या गेली. ऑफकोर्स त्या फेलोशिपचं काही पुढं झालं नाही सबमिशनचं, पण मग ती गोष्ट राहून गेली. आणि साधारण असे एक 7-8 महिने गेल्यानंतर परत असं वाटलं की अरे त्या गोष्टींनी रिकॉल केलंय आपल्याला, त्याची परत करावीशी वाटते आपल्याला. आणि मग त्याचा एक कच्चा आराखडा लिहिला, त्याचा एक ड्राफ्ट लिहिला, मित्रांना दाखवला आणि वाटलं की ही फिल्म आपण करायला पाहिजे. तर बरेच दिवस मी लिहितोय. मी 17-18ला रायटिंगचा पास आउट आहे स्क्रीन प्ले आणि मला स्वतःची फिल्म करायची होती. तो मग त्यासाठी आपण एक आधी शॉर्ट फिल्म करून बघूया. तर ती कुठली असेल, तर असं वाटलं की नाही हीच ती फिल्म आहे जी आपल्याला करून बघायची. आणि असा त्या गोष्टीचा जन्म झाला. एक मुलगी आहे जिला शाळेला जायचंय आणि शाळेला जाण्यासाठी त्याचे स्ट्रगल आहे. त्याच्यामध्ये तिच्या जनरेशनल ऑपरेशन बद्दलचं काहीतरी बॅकग्राऊंड आहे. त्या सगळ्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते कसं तयार होतंय, असं ते एक भीती आणि करेज या प्रॉस्पेक्टने आम्ही ते बघत ती गोष्ट तयार. पण हे जे नाव आहे स्टोरी कार्व्ड ऑन अ ट्री, याच्याबद्दल तुला काय सांगायचं? म्हणजे आम्ही ती फिल्म बघितली, ज्याच्यामध्ये मी बघितली त्यावेळेस कळलं की ती आजी असते तिची आणि तिच्या स्वप्नात येत असते आणि ती त्या एका झाडावर एक प्रश्नचिन्ह तयार करत असते किंवा लिहित असते. त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यातनं तुला काय सांगायचं आहे? मला असं वाटतं की गोष्ट कोणाची गोष्ट कोण सांगतंय ह्याचं जे राजकारण आहे, त्याचं जे पॉलिटिक्स आहे, हुज टेल हुज स्टोरी. तर तसं आमच्या गोष्टी आजपर्यंत कोणी सांगितल्या नाही. तर त्या सांगायला आम्हालाच पुढे यावं लागेल आणि आम्हीच सांगायला पाहिजे त्या. मग आमच्या ज्या गोष्टी लिखित नाहीयेत, ज्या आजपर्यंत सांगितल्या गेल्या नाहीयेत, तर मग त्या कशा लिहिल्या गेल्या, त्या झाडांवर लिहिल्या गेल्या, त्या दगडांवर लिहिल्या गेल्या, त्या मौखिक सांगितल्या गेल्या, है ना. तर तसं मागच्या जनरेशननी केलेले जे स्ट्रगल्स आहेत, जे संघर्ष आहेत, तर ते त्यांनी कशा तरी माध्यमातून लिहून ठेवलं. तर आमच्या गोष्टी जरी, आमच्या संघर्षाच्या गोष्टी तरी तुम्ही लिहून नाही ठेवल्या, त्याची पुस्तकं नाही केली, त्याची नाटकं नाही केली तुम्ही, तरी ती कशी तरी आमच्यापर्यंत पास होतात. आणि आता आम्ही इथे उभे ठाकलोय आणि आता आम्ही गोष्टी मेनस्ट्रीम मध्ये सांगायला तयार. अशा अर्थाने ते आम्ही काहीतरी बघत होतो की आमच्या आजीने आमच्यापर्यंत गोष्ट कशी पास केली, तर ती पास करण्याचं मीडियम ते झाड आहे.
पण तू याच्यामध्ये अनेक गोष्टींना हात घातलेला आहेस. म्हणजे याच्यामध्ये तू जात संघर्ष पण दाखवतो आहेस, वर्ग संघर्ष दाखवतो आहेस, इथे आर्थिक संघर्ष सुद्धा आहे तो दाखवतो आहेस. ह्या सगळ्या गोष्टी एका फिल्ममध्ये तू आणायचा प्रयत्न केलेल्या आहेत आणि ग्रामीण भागातली अर्थात फिल्म आहे. आपणही सध्या बघतोय, जर न्यूजमध्येही अनेक गोष्टी सुरू आहेत की ग्रामीण भागांमधल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं शिक्षण मिळतं आहे किंवा कुठल्या अडचणींना सामना करावा लागतोय. तर या गोष्टी तू ठरवून या सगळ्या याच्यामध्ये आणलेल्या आहेस की तुझ्या त्या स्टोरीजमध्ये सगळ्या त्या येत गेल्या होत्या? नाही, आता मूळचा मी नांदेडचा आहे आणि माझं 12वी पर्यंत शिक्षण तिकडे झालं. मी पुण्याला इंजिनिअरिंगला ग्रॅज्युएशनला आलो आणि नंतर मी FTI ला शिक्षण घेतलं. माझं जे बालपण आहे ते सगळं त्या भागात गेल्यामुळे आणि तिथे ह्या गोष्टी बघितल्या असल्यामुळे ओघाने त्या माझ्या गोष्टींमध्ये आपोआप येतात. असं काही ठरव आणि असं होतं ना की बऱ्याच वेळेला मुंबई तक मध्ये पण त्याच्यावरच्या चर्चा बोलल्या जातात की समाजात जे दिसतं त्याचं रिफ्लेक्शन सिनेमात येतं. असं काही ठरवायची गरजच नाही त्या, जे आहे जे दिसतंय तेच मग ते फिल्म मध्ये आलं आणि असं वाटलं की मग आपण त्याला ठरवून थोडंसं शार्प करू शकतो. जे आपल्याला म्हणायचंय ते आपल्याला कसं कन्व्हे करता येईल या अर्थाने मग ते थोडं शार्प करण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये बदल डेलिबरेटली केलेत नक्की. पण त्याच्यामध्ये ती मुलगी असते जी प्रोटोगोनिस्ट आहे त्या सगळ्या फिल्मची, ती एक प्रश्न विचारते साधा की आम्हाला रस्ता का नाही आहे गावापर्यंत आणि त्याच्यामुळे तिला शाळेला उशीर होतो, तिला सुविचार लिहायचा असतो, तिची इच्छा असते ते तिला लिहिता येत नसतं, रोज तिला शाळेला जायला उशीर होतो असं. आणि एक साधा प्रश्न विचारते तिथे सरपंचाला की तुम्ही इथे पत्ते खेळण्यापेक्षा रस्ता का नाही तयार करत किंवा त्याच्यासाठी पाठपुरावा करत नाही. पण हे काही म्हणजे तुझ्या फिल्ममधल्या गोष्टी आपण बघतो, पण आपण या रिॲलिटीमध्ये सुद्धा बघतो आहे. सध्या आपण गावागावांमध्ये बघतोय की असे लहान लहान मुलं आहेत की जे अशा पद्धतीनं समोर येतात कॅमेऱ्याच्या समोर आणि असे प्रश्न विचारत आहेत, रस्त्यांची परिस्थिती दाखवत आहेत आणि कशा अवस्थेमध्ये ते शाळांना जात आहेत. जेव्हा तू ही फिल्म करत होता, तू रिसर्च केला असशील, तू गावांमध्ये जाऊन पाहणी केली असशील किंवा अनेक लोकांशी बोलला असशील, विद्यार्थ्यांशी बोलला असशील, तुला काय रिॲलिटी जाणवली, नेमकी काय ग्राउंडवर सध्या परिस्थिती आहे, गावागावांमध्ये काय परिस्थिती आहे आणि कशा परिस्थितीमध्ये हे सगळे जी मुलं आहेत ते शिक्षण घेत आहेत? नाही, परिस्थिती तर अवघड आहे. म्हणजे माझ्याकडे त्याचा काही स्टॅटिक्स नाही, त्याच्यामुळे मी असं ठामपणे सांगू शकणार नाही की ह्या आम्ही स्टॅटिक गेली त्याचा काहीतरी हे केलंय. पण जे ढोबळ मानाने आपल्याला दिसतंय की कळतंय की त्यांचं शिक्षण ही प्रायोरिटी नाही. म्हणजे गावातली मुलं असतील किंवा ऑपरेस्ट क्लासची मुलं असतील किंवा तळागाळातली मुलं असतील, त्यांचं शिक्षण हे प्रायोरिटी असं वाटत. त्याच्यामुळे ते सगळं कामचलव आहे. जे साधारण ऑब्झर्वेशन असं आहे की मी जेव्हा शाळेला जायचो तेव्हा मी मराठी माध्यमाच्या शाळेत जायचो आणि तिथं काही असं इंग्लिश मिडियमच्या शाळा नव्हत्या. सो आम्ही सगळे असे ऑलमोस्ट फुकटात शिक्षण सगळ्यांचं झालंय. आता माझ्या गावात नांदेडला अचानक सगळ्या मराठी शाळा ओस पडायला लागल्यात आणि एक नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या झाल्या CBSEच्या आणि त्याचा एक काहीतरी नवीनच काय म्हणूया आपण क्रेज तयार झालं की नाही इंग्लिश मिडियमच्या आपल्या पोरांना पाठवलं पाहिजे. त्यांच्या फिया भरमसाठ आहेत. जे फी भरू शकत नाही त्यांची काळजी स्टेटने घेतली पाहिजे ना. स्टेटची जबाबदारी आहे त्यांचं शिक्षण होणं. पण तसं मला असं वाटत नाही की त्यांची ती प्रायोरिटी आहे तिथपर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. तर त्याच्यामुळे मग आता जे नवीन जे जेन अल्फा करताय की ते स्वतःच माईक हातात घेतात, कॅमेरा हातात घेऊन सांगतात की आमचे रस्ते ठीक नाहीयेत, आमची शाळा गडकी आहे, आमच्या शाळेत हे होत नाहीयेत. तर ते खरे प्रश्न आहेत. आणि मला असं वाटत होतं की प्रश्न किती छोटा आहे आणि मोठा हा मुद्दा नाहीये, रस्ता झालाय का नाही हा मुद्दा नाही, प्रश्न विचारणारा कोण आहे आणि तो कोणाला विचारतो याच्याने तो इगो तयार होतो. आणि प्रश्न विचारणाऱ्यांना काय किंमत चुकवावी लागते हे तर आता काय नवीन सांगायला नको, त्याची मोठी हिस्ट्री आपल्याकडे. तर मुद्दा हा आहे की तू प्रश्न कसा विचारू शकतो आणि त्या प्रश्न विचारण्याची तुला किंमत चुकवावी लागते. आणि मग हाच संघर्ष आहे की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता का नाही आणि आपण स्वातंत्र्य झाल्यावर आपण इक्वल सिटिझन्स आहोत का नाही. तर त्या प्रश्न विचारण्याच्या त्या स्पिरिट मधनच ऍक्च्युअली ते सगळं म्हणजे गोष्ट सुरू झाली होती की कोण कोणाला प्रश्न विचारते आणि त्याला काय किंमत चुकवावी लागते, अशा अर्थाने ते आम्ही बघत होतो. मला अगदी तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल पण यायचं आहे, तुझ्याबद्दल पण जाणून घ्यायचं. पण सुरुवातीला तू आम्हाला अगदी थोडक्यात ह्या फेस्टिवल बद्दल अधिकची माहिती, मी अगदी तुला स्टॅटिस्टिक सांगितलं, पण इतर कुठल्या फिल्म्स होत्या, काय फेस्टिवल होतं, याचं किती महत्व आहे आणि पुढे ही फिल्म आता कसा प्रवास करेल? हा फेस्टिवल खूपच मोठा होता, म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा फेस्टिवल ऑलमोस्ट शॉर्ट फिल्म साठीचा. म्हणून तिथे अशा 11 कॅटेगरीज असतात वेगवेगळ्या, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल फिल्म्स, इंडियन कॉम्पिटिशन, अॅनिमेशन फिल्म्स, मग त्याच्यानंतर क्विअर कॉर्नर होतं, वुमन सिनेमा होतं, लेट्स इन्क्लूड नावाचं एक सेक्शन होतं ज्याच्यामध्ये डिसेबल चाइल्ड आणि अशा सगळ्या विषयांना त्यांनी हात घातला होता. एक नॉन कॉम्पिटिशनचं सेक्शन होतं, एक डान्सचा सेक्शन होता आणि एक कन्नड कॉम्पिटिशनचं सेक्शन. असे 11 सेक्शन्स मध्ये बऱ्याच फिल्म्स असतात. इंडियन कॉम्पिटिशनच्या बऱ्याच फिल्म्स बघितल्या, खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स
त्याच्यामध्ये होत्या. खूप वेलमेड फिल्म होत्या. प्रत्येक फिल्म मेकरला काहीतरी सांगायचं होतं आणि त्यांचे मेसेजेस इंटरेस्टिंग होते. ज्या पद्धतीने फिल्म केल्या त्या इंटरेस्टिंग होत्या. आणि अशा 3 दिवस हे असं तिथल्या 9 का 7 व्हेन्यूज वर ते चालू असतं. त्या सगळ्या व्हेन्यूज वर फिल्म स्क्रीनच असतात पॅरलली. असं याचे ज्युरीज कोण होते, म्हणजे मध्ये कोण कोण होता? देवांशू सिंग नावाचे रायटर डिरेक्टर ज्यांनी चिंटू का बर्थडे नावाची फिल्म केली होती. त्यांची शॉर्ट फिल्म नॅशनल पण जिंकली होती. त्याच्यानंतर श्रीधर रंगायनन नावाचे एक होते आणि सोलख्या बारुआ नावाचे ऍक्टर होते. अशा 3 लोकांचं ज्युरी पॅनल होतं. आणि याच्या इंटरनॅशनलला मला सांगायला आवडेल की उमेश कुलकर्णी सर त्याला इंटरनॅशनलच्या सेक्शनला ज्युरी होते. तर ते मग असे ते उमेश सर तिथे होते आणि त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर भेटले मला प्राइज. जसं आपला मराठी माणूस ज्याचे सिनेमे बघून आम्ही सिनेमा शिकायला लागलो आणि त्यांनी ते बघितल्यावर खूप भारी वाटलं. असा तो फेस्टिवल खूप महत्वाचा होता. ते ऑर्गनायझर्स खूपच इंटरेस्टिंग आहेत. ते खूप एनर्जीने काम करतात त्याच्यासाठी आणि अख्ख्या भारताचं लक्ष असतं या फेस्टिवल की तिथे जिंकलेली फिल्म ऑस्करला जाणार आहे. तर त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं. हे ऑस्कर क्वालिफाईंग शॉर्ट फिल्म याचा अर्थ तुझी फिल्म आता तू थेट ऑस्करसाठी पाठवू शकतोस? पाठवू शकणार आहे. हो. तर ऑस्करच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काही क्रायटेरिया असतात की अशा फेस्टिवलचा तुम्ही जर विनर झालात तर तुम्हाला एंट्री मिळते. तर आता आपण त्या प्रोसेसचा भाग होऊ शकतो. आता मी माझी फिल्म ऑस्करला पाठवू शकतो, पण त्यासाठी आम्हाला काही प्रेझेंटर्स, काही नोन लोक ज्यांना या सगळ्या प्रोसेस बद्दल माहिती आहे, ज्यांच्यामुळे फिल्म ज्यांची विजिबिलिटी वाढेल, अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून फिल्मला थोडी विजिबिलिटी मिळेल. आणि ही प्रोसेस आमच्यासाठी नवीनच आहे. तर ते आम्हाला समजून घेता येईल. त्याच्यात काही प्रॉब्लेम्स असतात का, त्यात कुठे अडकू शकतो आपण, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, तर अशा लोकांना आम्ही मुंबईत शोधण्याचा प्रयत्न तरी सुरू आहे. मग ते झाल्यावर कदाचित आम्ही आता ही प्रोसेसला पाठवू. परत आपण तुझ्या फिल्मकडे येऊयात. अनेक गोष्टी तू त्याच्यामधनं सांगायचा प्रयत्न केलेला आहेस. म्हणजे ग्रामीण जीवन आहे, तू मगाशी म्हणलास की प्रश्न कोण विचारते हा सगळ्यातला महत्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न विचारू नये याचे प्रयत्न करणारे सुद्धा अनेक लोक आहेत. तर ही फिल्म लिहिताना तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतास. म्हणजे तू अर्थात लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत. प्रत्येक फ्रेमचा विचार करत होता. मला आठवतं की एका फ्रेममध्ये असं दिसतंय की ती मुलगी बोलत असताना मागे बाबासाहेबांची एक प्रतिमा दिसते आहे आणि मग तिला त्या अर्थाने एक इन्स्पिरेशन दाखवायचा तू प्रयत्न केलेला आहेस. तर तुला या सगळ्या फिल्ममधनं नेमकं काय सांगायचं आहे, नेमकं काय पोहोचवायचं आहे लोकांपर्यंत? मला असं वाटतं की जनरेशन्सनी संघर्ष केला. शिक्षणासाठी असेल, मग या सगळ्या इक्वॅलिटीसाठी असेल, स्वातंत्र्यासाठी असेल, आणि तो जो संघर्षाचं स्पिरिट आहे ते तुमच्या डीएनए हळूहळू पास होत राहतं. म्हणजे माझी आजी मला तिच्या संघर्षाची गोष्ट सांगते, त्याचं इन्स्पिरेशन घेतो मी, परत उभा राहतो. आणि जगात आता इक्विलिब्रियम नाहीये ना, तर ते हे कधीपर्यंत सुरू राहणार आहे असा प्रश्न होतो की हे संघर्ष कधीपर्यंत होतो. इक्विलिब्रियम सेट होईपर्यंत तो संघर्ष सुरू राहणार. आणि तसं काय आपल्याला माहिती आहे किती शतकांपर्यंत सुरू असेल, काही शतकांपासून सुरू असेल. तर ते जे स्पिरिट आहे की माझ्या संघर्षाचं मूळ कुठे आहे आणि ते त्यांनी मला पास ऑन केलं असेल आणि त्याचं मी काय करायला पाहिजे आणि मी प्रश्न विचारला पाहिजे, त्याची किंमत पण चुकवली पाहिजे आणि परत त्याच स्पिरिटनी त्या इन्स्पिरेशननी परत उभं राहिलं पाहिजे. अशा सगळ्या ह्याच्यातनं असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा की शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो आणि ती संघर्ष करण्याची आमची तयारी. खरं तर तू पण ह्या सगळ्या संघर्षातनं पुढे आलेला आहेस. मला आठवतंय की तू नांदेडमधनं पुण्यामध्ये आलास, मग FTI मध्ये तू शिक्षण घेतलेलं आहेस आणि या सगळ्या संघर्षामधनं आज तू उभं राहिलेला आहेस. तर आम्हाला तुझं सुद्धा कहाणी ऐकवायला आवडेल. मी नांदेडला 12वी पर्यंत शिक्षण केलं. नंतर मी इंजिनिअरिंगला म्हणून MIT ला आलो. मी राहायला हडपसरचं आपलं गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, ट्रायबल हॉस्टेल, मग तिथे होतो आणि तिथून मी कॉलेजला ये जा करायचो. तर तिथे असताना नाटकाचा आणि फिल्मचा अशा कशाचाही कॉन्टेक्स्ट काही संबंध नव्हता अर्थार्थी. त्या होतोपर्यंत प्रत्यक्षात नाटकही बघितलं नव्हतं, मालिका बघितल्या होत्या टीव्हीवर. पण तिथे कॉलेजला असताना नाटकाच्या ग्रुपची ओळख झाली आणि पहिल्यांदा मित्र भेटले असं वाटलं. आणि मग ते नाटक करत असताना अजून गोष्टी सापडत गेल्या, उलगडत गेल्या. मग कळायला लागलं की अच्छा, गोष्ट सांगण्याचा हा सगळा प्रपंच आहे. मग आपल्याकडे गोष्टी आहेत, मग ते आपल्याला सांगायचं आहे. मग त्याचं मीडियम काय असायला पाहिजे, मग नेमकी काय गोष्ट सांगायची. मग नाटकातून तशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झाला. आम्ही पहिली एकांकिका केली होती कला काना का नावाची, ती शिवाजी महाराजांवर त्याची गोष्ट होती, दम्मा मिराजदारांची कथा आहे ती. मग ते नाटक करताना आम्हाला काहीतरी सापडलं असं आम्हाला वाटलं की आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्यात आणि अशा पद्धतीने सांगायच्या. मग त्याचा प्रवास पुढे चालत गेला. मग नाटक करत गेलो, मग FTI ला आलो, FTI ला शिक्षण घेतलं, काही मालिका केल्या, एक सिनेमा केला.
आणि मग पास आउट झाल्यानंतर एक झोंबिवली नावाची फिल्म केली. हो. त्याचं स्क्रीन प्ले डायलॉग केलाय सिद्धेश पुरकर नावाच्या माझ्या मित्राने. हम्म. तो असं नाटक कंपनीसोबत एक नाटक केलं, त्यांच्यासोबत नाटक करतात. तर असं एक ते अगदी काही नाटक न बघता पुण्यात आल्यावर पहिल्यांदा नाटक बघून परत या सगळ्या गोष्ट सांगण्याच्या प्रपंचाकडे वळण्यासाठी MITचं जे कॉलेज आहे आमचं, त्याचं जे थिएटर ग्रुप आहे, हा एक खूपच टर्निंग पॉईंट होता. पण तू तुझ्या फिल्ममध्ये जसं म्हणलं की शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि ती तयारी आहे करण्याची. तुला माहिती असेल तर तूही अनुभवला असेल की पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी हे वेगवेगळ्या शहरांमधनं गावांमधनं शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि त्यांचा अर्थात एक संघर्ष आहे. तर या संघर्षाला तू जवळून पाहिलेला आहेस, तर तुला काय वाटतं की आत्ताच्या सिच्युएशनमध्ये किती मोठा हा संघर्ष आहे आणि त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतात या सगळ्यामध्ये? विद्यार्थी कोण आहे त्याच्यावरनं कॉन्टेक्स्ट बदलतो. म्हणजे अगदी इंजिनिअरिंगला आलेला विद्यार्थी असेल तर तो, मी गावातनं आलो होतो आणि अचानक माझ्यासाठी जगच बदललं. म्हणजे अगदी राहणीमानापासून ज्या पद्धतीने लोक बोलतात तर ते अगदी घाबरायला होतं. मी माझ्या हॉस्टेलच्या मुलांना बघितलंय की मुलं त्या सगळ्या ट्रॉम्यानी एक महिना कॉलेजला जायचे. त्यांनी कॉलेजला जाणंच बंद केलं, कारण तिथं एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स तयार होतं की आपण दिसतो वेगळे, आपलं राहणीमान वेगळे आणि आपल्याला बोलताही येत नाही. कारण ऑफकोर्स मी 10वी-12वीला नांदेड सारख्या ठिकाणी आल्यानं इंग्लिश पाडपाड इंग्लिश बोलता येत, तर त्याचा जो एक कॉम्प्लेक्स तयार होतो त्याच्याशी डील करावं लागतं. मी MPSC साठी आलो तर मग राहण्यापासून, जेवणापासून, आजूबाजूच्या लोकांच्या एक्सेप्टन्स पासूनचा सगळा प्रवास की तुम्हाला घर कोणी देतंय का नाही, मग दिलं तरी लोक तुमच्याकडे कसे बघतात, कसे बोलतात तुमच्याशी, तुम्हाला सतत जाणवून दिलं जातं का की तुम्ही आमच्या शहरात आलाय शिकायला, हे शहर आमचं आहे. अशा सगळ्या ह्याच्यातनं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या कॉन्टेक्स्टनी संघर्ष करावा लागतो. पण संघर्षाचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, की तुमच्याकडे ऑप्शन नसतो आणि त्याला मग इनेव्हिटेबल येतो. करो या मरोची स्थिती असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांकडं ते चालत पचवत ते करावंच लागतं. माझ्याकडे पळून जाण्याचा पर्याय नाही ना. माझ्याकडे माझ्या वडिलांचा जर एखादा बिझनेस असता तर मला पळून जायची वाट असते, पण माझ्याकडे वाटच नाही. तर तू कितीही काहीही कर. तुझं आर्टिकल वाचलं ज्याच्यामध्ये तू म्हटलं होतास की जेव्हा पुण्यात तू आलास तेव्हा बाबासाहेबांच्या प्रतिमेकडे बघून तुला एक एनर्जी मिळायची. तर तुझं आणि त्यांचं असं नातं काय आहे, म्हणजे बाबासाहेब तुझ्यासाठी काय आहेत या सगळ्यामध्ये? मग त्यात जसं मी त्याच्यात म्हणलो की मी पुण्यात आलो तेव्हा माझ्या पुण्यात एकही ओळखीचा माणूस नव्हता. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना भीती होती की आपला एकही नातेवाईकही नाहीये, आपलं माहितच नाही की ते शहर काय, कोणी बघितलंच नाही ते शहर कधी, घरच्यांनी पण नाही बघितलंय, तर मग कसं होणार त्या शहरात. तर मी एकटाच आलो होतो. मी एकट्याने येऊन तिथला एक मित्र कुठून तरी जमवला, त्यांनी माझी ऍडमिशन करायला मदत केली, मी त्याच्याकडे राहिलो. असं मग जेव्हा कळायचं की कोणीच नाही आपलं या शहरात, आता जर आपल्याला काही झालं तर आपण कोणत्या तरी ओळखीच्या माणसाकडे जाऊन राहू शकतो का, नाही जाऊ शकतो. मग अशा वेळेला मी युनिव्हर्सिटीच्या थोडंसं जवळ राहायचो आणि जेव्हा युनिव्हर्सिटीत जायचो आणि तो पुतळा दिसायचा तेव्हा असायचं की अरे हा माणूस जर आपल्यासोबत उभा राहू शकत असेल तर मग आपल्याला तसं कोणाचीच गरज नाही. आणि असा वायझेस्ट आणि काय म्हणूया एक त्या शतकातला एक वायझेस्ट माणूस माझ्यासोबत उभा आहे, तर मग खरं तर मला काही तसं घाबरायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे मला तिथं त्यावेळेला पुतळ्यांची महत्व कळलं त्यावेळेला की पुतळा का महत्वाचा असतो. तो फक्त जयंतीला हार घालण्यासाठी महत्वाचा नसतो, प्रतीक त्याच्यासाठी महत्वाचं असतं की तो सांगत असतो की आय एम देअर फॉर यू. आणि अशा अर्थाने मग ते माझ्या आयुष्यात आले. मग तिथले लोएस्ट पॉइंट असतील त्यावेळेला पण मग ती आपोआप एनर्जी तुम्हाला मिळायला लागते की अरे हा नाही आपल्याला आता थोडा अवघड काळ आहे, पण आपल्याला संघर्षासाठीच आपला एक माणूस आपल्यासोबत उभा आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय घाबरायची फार गरज आहे. अर्थात याच सगळ्या संघर्षामध्ये, याच प्रेरणेमधनं कदाचित तुझी फिल्म तयार झालेली असेल आणि जी मुलगी आहे ती सुद्धा अर्थात तीच प्रेरणा घेऊन या सगळ्या फिल्ममध्ये पुढे जाते. तुम्ही जेव्हा ही फिल्म बघाल तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती मिळेल. अगदी शेवटीकडे जाताना आज सध्याचं वातावरण आपण बघितलं नाही तर कलाकार खरं तर त्यांच्या फिल्ममधनं, त्याच्या कलाकृतीमधनं भूमिका मांडत असतात, भाष्य करत असतात, मग एक सामाजिक विषय असो किंवा कुठल्याही गोष्टीवर असो. पण सध्या अनेकदा आपण असं बघतो की अनेक कलाकार हे भूमिका घेण्यापासून टाळतात. तुझ्या सोशल मीडिया पोस्ट मी बघत असतो किंवा इतर वेळेस सुद्धा बघत असतो, ज्या ज्या आंदोलनं होतात, जे महत्त्वाचे विषय असतील किंवा जे सामाजिक विषय असतील त्याच्यावर तू रिॲक्ट होत असतो, त्याच्यावर तू तुझं म्हणणं मांडत असतो. तर कलाकार म्हणून आपलं म्हणणं मांडणं किंवा निर्भीडपणे ते मांडत राहणं हे किती महत्त्वाचं आहे? कलाकारांचं महत्वाचं पेक्षा ते कामच आहे. अरे मला असं वाटतं की कोणीही एपॉलिटिकल नसतं. भूमिका घेणं न घेणं ही पण भूमिकाच असते. त्याच्यामुळे कलाकारांची भूमिका काय असते तर ऑप्रेस्ड क्लासची भूमिका ही कलाकारांची भूमिका.
अन्यायाच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका ही कलाकारांची भूमिका. रेजिम कोणाचंही असो, पॉलिटिकल पार्टी कुठलीही पॉवरमध्ये असो, अन्याय होत असेल तर त्याच्यामध्ये जो संघर्ष तयार होतोय त्या संघर्षाच्या बाजूने उभं राहणं, जात धर्म पंथ पॉलिटिकल पार्टी हे सगळं सोडून ही कलाकारांची भूमिका आहे. तर असं नाहीये ना की अगदी स्वातंत्र्याच्या काळापासून कलाकारांनी भूमिकाच नाही घेतल्या आणि आताच भूमिका घेत आहेत किंवा आताच घेत नाहीये. कलाकार कायम शतकांपासून तुकारामांनी भूमिका घेतल्या पासून आतापर्यंत आताचे कलाकार सगळे भूमिका घेतच असतात. त्यातली जी भूमिका घेत नाहीत असं आपण म्हणतो तर ते पण भूमिका घेत असतात. तर ती कुठली भूमिका असते तर ती सत्तेची भूमिका असते, तर सत्तेच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका. त्याच्यामुळे कलाकारांनी भूमिका घ्यायची का नाही घ्यायची, ते घेत नाहीत, घ्यायला पाहिजे का नाही, हा ऍक्च्युअली डिबेटचा भागच नाही. प्रत्येक जण पॉलिटिकल असतो, प्रत्येक म्हणजे माणूस, प्रत्येक त्याचं बोलणं, प्रत्येक स्टेटमेंट सगळं पॉलिटिकल असतं. तर ते ए पॉलिटिकल असं काहीच नसतं. फक्त काही लोक स्वतःचा विचार करून स्वतःच्या आणि त्याला काही मर्यादा असू शकतात हे मी समजू शकतो की आता मला ह्याच्यात पडायचं नाहीये कारण त्याच्याने मला त्रास होणार, असं सगळं होऊ शकतो. सत्तेचं जोर किती जास्त आहे, तुम्ही एक सोशल मीडिया पोस्ट टाकल्यावर तुमच्यावर काय होणार आहे. पण मग तुला असं वाटत नाही की तू सोशल मीडिया पोस्ट टाकली किंवा आता काही बोललास तर तुझ्या येणाऱ्या प्रोजेक्टवर फरक पडेल त्या सगळ्या गोष्टींचा? आता मी एवढा मोठा आहे असं मला वाटत नाही की माझ्या एखाद्या पोस्टनी काही फरक पडेल असं. पण आणि जर पडणारच असेल तर मग त्यातनं मला मार्ग शोधायला लागेल. नदीचा मार्ग आहे ना, ती शोधत राहते. ते काय. आणि आता आम्ही काय, मी प्रवास करून नांदेडवरून मुंबई पुणे करत मुंबईला आलो आणि मी तिथे पण एकदा सांगितलेलं की आम्ही आता आमच्या गोष्टी सांगायला म्हणून उभे ठाकलो, तर त्याचे पण संघर्ष असतील. तर त्याच्यापासून आता काय पळून तर नाही जाऊ शकत आणि आता लपवू तर नाही शकत आणि अगदी आता सत्तेचा जोर आहे म्हणून पॉलिटिकल भूमिकाही नाही बदलू शकत. कलाकारांची भूमिका संघर्षाची भूमिका असते, अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्याची भूमिका. तर त्याला काय कुठली पॉलिटिकल पार्टी प्रो आणि कॉन असायची गरज नाही. आणि मला असं वाटतं की ती खूप महत्वाची असते कारण त्याच्याने कॉन्शियस तयार होतो. ते काय डिरेक्टली पॉलिटिकली काय म्हणूया त्याचं इम्प्रेशन तयार होत नसेल तरी कलाकारांच्या म्हणण्यानी कॉन्शियसली सबकॉन्शियसली काहीतरी तयार होत जातं आणि मग हळूहळू लोकांमध्ये मतं तयार होऊ शकतात. कलाकार गोष्ट सांगू शकतो ना, तर त्या गोष्टीने मत तयार होऊ शकतं. तर तसं डिरेक्टली म्हणायला गेलं तर फिल्मने काय फरक पडतो का, नाटकाने फरक पडतो का, तर नाही फरक प्रॅक्टिकल. पण इन लॉंगर रन त्याचा काहीतरी अर्थ तयार होत असतो सबकॉन्शियस तयार होण्यासाठी लोकांचा अर्थात. नाहीतर एका पद्धतीचा नरेटिव्ह दाखवलं आणि लोकांना मग सगळ्यांनाच वाटू शकतं अरे असं आपल्याला वाटतंय पण बाकीच्यांना वाटत नाही कदाचित. निश्चित. अगदी शेवटाकडे येताना ही फिल्म खरं तर प्रेक्षकांना बघायला मिळू शकते का त्यांना फेस्टिवल्समध्येच बघायला मिळू शकेल आणि पुढे तू कुठल्या फेस्टिवलसाठी ही फिल्म पाठवणार आहेस? आम्ही काही फेस्टिवल्सला पाठवलं. डिफ नावाचा धर्मशाला फिल्म फेस्टिवल आहे तिथे पाठवली आणि काही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पाठवली आणि त्याच्या स्ट्रीमिंगसाठीचं पण आम्ही एक बोलणं सुरू आहे. तर कदाचित ती 2-3 महिन्यात जर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येऊ शकली एखाद्या तर मग ती पण आम्ही अनाऊन्स करू आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. पण ती स्ट्रीमिंगवर पण बघता येईल लवकरच. आणि नाही झाली तर जवळचा फेस्टिवल असेल, तुमच्या शहरात फेस्टिवल होत असेल तर प्लीज जा आणि नक्की बघा. आम्हाला नक्की कळवा काय वाटतंय, आम्हाला ऐकायला आवडेल. निश्चितच. खूप खूप धन्यवाद खरं तर साई, तू जॉईन झालास आणि या सगळ्या फिल्मबद्दल सांगितलंस आणि अर्थातच तू मनमोकळ्या गप्पा मारलेल्यास आणि अगदी शेवटाकडे तू येताना खूप महत्त्वाची गोष्टसुद्धा सांगितली की कलाकार भूमिकाच मांडत असतो आणि ती नेहमी म्हणजे कलाकाराची भूमिका ही दबलेल्या पिचलेल्या लोकांचीच असायला हवी. अर्थात जे कलाकार भूमिका मांडत नाहीत त्यांचीसुद्धा एक भूमिका असते आणि अर्थात ती सत्तेच्या जवळ जाणारी असते. त्यामुळे प्रत्येकाचे खरं तर त्यांना अधिकार पण आहे भूमिका मांडायचा नाही मांडायचा, पण अर्थात कलाकार म्हणून एक आपण म्हणतो की सामाजिक भान असलेले कलाकार असतात, माणूस असतात आणि त्या पद्धतीने त्यांच्या फिल्म्समधनं, त्यांच्या नाटकांमधनं, त्यांच्या सिनेमांमधनं जनतेमध्ये काय सुरू आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे ते मांडायचा नेहमीच प्रयत्न असतो. तुला या सगळ्या फिल्मसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तू आलास, आमच्याशी गप्पा मारलेस आणि ही सगळी मतं मांडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. खूप थँक्यू. मुंबई तक मी बघत असतो, मुंबई तकचे खूप आभार. आणि जेव्हापासून मुंबई तक सुरू झालंय तेव्हापासून मी सगळं सोडून फक्त मुंबई तक बघतो आणि मुंबई तकचे सगळे लोक मला खूप आवडतात. थँक्यू सो मच. तर जसं साई म्हणाला की जवळच्या फेस्टिवल्स, तुमच्या शहराच्या जवळ गावाच्या जवळ फेस्टिवल असेल तर तिथे निश्चितच तुम्हाला ही फिल्म बघता येईल आणि पुढच्या काही काळामध्ये एखाद्या स्ट्रीमिंग जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर सुद्धा ही फिल्म पाहायला मिळेल. त्यामुळे आपण या सगळ्याची वाट बघूयात. पण साई, तुला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही सुद्धा मुंबई तक बघत राहा. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.